पाककलेला पाकशास्त्र का म्हटलं जातं याचं उत्तर आपल्याला मिळतं ते इडलीच्या पाककृतीतून. कारण दिसायला अतिशय साधी सोपी दिसणारी इडली ही शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली असेल तरच ती मऊ आणि लुसलुशीत बनते. आणि यासाठी महत्वाचं असतं ते योग्य प्रमाणातील साहित्य वापरून तयार केलेलं इडलीचं पीठ. चला मग न्याहारी विशेष मध्ये आज आपण बनवूया सर्वात लोकप्रिय असलेल्या इडलीचे पीठ. इडलीचं पीठ आंबवण्यासाठी आपल्याला लागेल 1 ग्लास उकडा तांदूळ, 1 ग्लास साधे तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे. सर्वप्रथम सर्व जिन्नस योग्य प्रमाणात काढून घ्या. मग डाळ व दोन्ही तांदूळ वेगवेगळे धुवून घ्या. धुवून निथळत ठेवलेल्या तांदूळ व डाळीत दुपटीने पाणी घाला. आणि सर्वात अखेरीस तांदळामध्ये मेथी दाणे घालून हे सर्व पदार्थ किमान 5 ते 6 तास वेगवेगळे भिजवत ठेवा. साधारणतः 6 तासानंतर पाणी निथळून दोन्ही तांदूळ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. लक्षात असू द्या की इडलीसाठी लागणारे तांदूळ हे जाडसर दळावेत, जास्त बारीक दळू नयेत, म्हणून यात बेताने पाणी घालूनच दळा. दळलेलं तांदळाचं पीठ एका मोठ्या खोलगट भांड्यात काढून घ्या. मग उडदाची डाळ ही अशीच दळून घ्या. इथे मात्र उडदाची डाळ आपण बारीक दळून घेणार आहोत. आता वाटलेली डाळ तांदळाच्या पिठात मिसळा व छान एकजीव करून घ्या. व किमान 8 ते 10 तासांसाठी हे पीठ आंबवायला ठेवून द्या. इडलीचं पीठ आंबवण्यासाठी कधीही बाहेर उष्म ठिकाणी ठेवावे. चुकूनही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून आंबवू नये. पीठ जितकं आंबेल इडल्या तितक्याच मऊ आणि लुसलुशीत होतील व छान जाळीही पडेल. साधारणतः 12 तासानंतर तयार होईल इडलीचं पीठ. आता या पिठापासून इडली कशी बनवावी हे पहा आपल्या पुढील व्हिडिओत.